आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आता तरी मला कोणी सांगेल का की हे सगळं कसं घडलं ते? मी सांगते. त्याचं झालं असं की आम्ही साहेब विरोधात जे मिशन चालवलं होतं ना, त्यात त्या साहेबने आमच्यावरती प्रतिहल्ला केला. आणि या सगळ्या दरम्यान ना त्या साहेबनी माझ्यावरती गोळी चालवली आणि यात धनंजय मध्ये आले आणि त्यांच्या खांद्याला गोळी लागली. हे सगळं प्रकरण असं घडलं होतं. म्हणजे सुंदरी, तू जेव्हा माझ्याशी फोनवर बोलत होतीस तेव्हा तू हॉस्पिटलमध्ये होतीस? अगं मग तू मला का नाही सांगितलंस? तुम्ही मिशनवर निघालात तेही खोटंच होतं. ऐका मी काय सांगतोय ते नीट ऐका. सुंदरीने काही नाही केलंय. हे बघा, मीच त्यांना सांगितलं होतं की हे तुम्हाला सांगू नका म्हणून ते खोटं बोलले. आई हो, तुमच्यासोबत आरोह होता, तुम्ही दोघांनी उगाच टेन्शन घेतलं असतं. आणि तुम्ही बघा ना, मी एकदम ठीक आहे, आता काही झालं नाहीये मला. आय एम ओके नाव. इनफॅक्ट तिथे सुंदरी होती, तिनेच सगळी माझी काळजी घेतलीये, तिनेच सगळी माझ्याकडे लक्ष दिलंय. वेळेवरती औषधं वगैरे सगळे यांनीच पाहिले. या होत्या म्हणून मी इतक्या लवकर रिकव्हर झालोय. माझा तर विश्वासच बसत नाहीये. हे खरंच घडतंय की आपल्याला भास होत आहेत? अहो, हे दोघं जण खरंच एकमेकांच्या प्रेमात आहेत. मी हॉस्पिटलमध्ये गेलते की नाही, तेव्हा अगदी एकमेकांना बिलगून कुजबुज गप्पा चालल्या होत्या. तुम्हाला सांगते साधनाताई, आता पडत्या फळाची आज्ञा पाळूया. आता काही जास्त वेळ घालवायला नको. आता की नाही, आपण लवकरात लवकर लग्नाची बोलणी करू. काय म्हणताय? तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे खरंच, पण मला वाटलंच नव्हतं की गोष्टी इतक्या लवकर जुळून येतील म्हणून. खरंय हो. मी असं करते मंगलताई, आज संध्याकाळी किंवा उद्या धनंजयला विचारते. हा, आज त्यांना जरा विश्रांती घेऊ दे. चालतंय की. बरं, मी निघू आता? आओ थांबा ना, जेवूनच जा. नको, मामी एकट्याच आहेत घरी, मी जाते. आणि सरू थांबते की इथं. पाटल्या संध्याकाळी सावीला पण पाठवून देते, म्हणजे छान चौघांचा गप्पा मध्ये छान वेळ जाईल. चालेल, पाठवा. चला निघू. हो, या. काय हो, झोपलं नाही का तू? नाही ग, कुठली झोप येते? बरोबर आहे म्हणा, घरात एवढं महाभारत चाललंय, कुठून झोप येणार तुम्हाला? पण काय होजी, तुम्हाला काय घडलं ते आठवतंय का? अगं होय, आठवले की. माझ्यामुळे लई गडबड झाली. मंगलनं सांगितलं मला धनंजयला गोळी लागली म्हणून. आता बरं आहे काय ग? तू गेलतीस काय त्याला दवाखान्यात बघायला? मला पण जायचं होतं, पण माझ्या तब्येतीकडे बघून का नाही, मीच नको म्हणलं, सगळ्यासनी त्रास नको. पण त्या बिचाऱ्यानं सरूचा जीव वाचवला ग. देव त्याचं भलं करो. हो हो, सगळं नीट आहे. उलट आता सुंदरी आणि धनंजयचं लग्न लावायचं म्हणतायत ना. अगं मग चांगलं आहे की. लय दिवसापासून सगळ्यांच्या मनात आहे ते. आता तरी माझ्या पोरगीच्या पदरात सुख पडू दे. पहिला संसार फसला, पण आता देवानं भरभरून सुख द्यावं माझ्या पोरीला. पण आजी, एक गोष्ट लक्षात येते का तुमच्या? कोणती ग? त्या आदित्य बरोबरच्या लग्नाच्या वेळी आपण पत्रिकाच नव्हती बघितली ना, कुंडली. म्हणजे आम्ही नाही आणि तुम्ही पण नाही, त्यामुळेच तर सगळा सत्यानाश झाला. आता यावेळी तसं नको व्हायला. आपणही सगळं सुंदरीच्या सुखासाठीच करतोय की नाही. मग एकदा दुधानं तोंड पोळलं की माणूस ताक सुद्धा फुंकूनच पितो.
बरोबर बोलते ना हो मी? शशी, अगं हे माझ्या ध्यानातच नाही आलं बघ. आजी, तुम्ही एक काम करा, तुम्ही मंगलताईंशी बोला. त्यांना म्हणावं धोका नको पत्करू. पत्रिका नाही बघितली आणि पुन्हा तसंच झालं तर झेपणार आहे का आपल्याला? कशाला विषयाची परीक्षा बघायची म्हणते मी. आणि अहो, या ग्रहगोलांसमोर आपण माणसं म्हणजे धुळीची कण हो. काळजी तर घ्यायलाच हवी ना आपण. हे बघा, घरातले येऊन तुम्हाला लग्न बाबतीत काहीच सांगणार नाही आणि सगळ्यांना वाटते तुम्ही आजारी आहात. पण मला समजा माहितीये तुम्हीच हे सगळं नीट सांभाळू शकता. तुमच्या शब्दाला मान आहे. तुम्ही काय करा, आपणहून विषय काढा. ते आपण हॉस्पिटलमध्ये बोलत होतो त्याचं उत्तर आय मीन ते जरा तुम्ही क्लिअर काही सांगितलं असतं तर मग बरं झालं असतं. नाही ठीक आहे, हरकत नाही, ते राहू द्या. तुम्ही गुलाबजाम घ्या. ऍक्च्युली काय ना, आईंनी केलेत, त्यांना आनंद झाला ना, गुलाबजाम बनवतात. घ्या ना तुम्ही गुलाबजाम, घ्या ना, हे घ्या. अरे सावी, तुम्ही बाहेर जाऊन ते फुटबॉल खेळा ना. आधी तुम्ही घ्या ना गुलाबजामुन. दोघांनी. हो, तुम्ही घ्या ना प्लीज. सावी, तुला माहिती का, माझी आजी आणि तुझी आजी आपल्या आई बाबांचं लग्न लावणार आहे. तू पण माझ्या आईला आई म्हणू शकतोस आणि तू माझ्या बाबांना बाबा. अरे पण माझी आई माझे बाबा असं का म्हणायचंय? ते तर दोघांचे आई बाबा आहेत ना. आपण दोघं एकाच घरात लावू, मग आई बाबांचं लग्न. वाव. आणि मग आपल्याला जितकं पाहिजे तितकं खेळता येईल आणि मग आपल्या दोघांची खेळी मिक्स. ते घरातलं वातावरण कसं एकदम छान उत्साही आणि असं पॉझिटिव्ह झालंय ना.